भक्त हो, गुरुवार हा साक्षात गुरुदेवांचा, दत्तात्रेयांचा आणि आपल्या लाडक्या स्वामी समर्थांचा वार आहे. गुरुवारी केलेली छोटीशी सेवा ही इतर दिवसांच्या तुलनेत हजार पटीने जास्त फळ देते. अनेकदा आपण कष्ट करतो, मेहनत करतो, पण नशिबाची साथ मिळत नाही. घरात पैसा येतो, पण तो टिकत नाही. विनाकारण आजारपण आणि वादात पैसे खर्च होतात. जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्या नशिबाचे टाळे उघडले जात नाही आहे, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एका वरदानासारखा आहे. आज मी तुम्हाला एक असा गुप्त उपाय सांगणार आहे, जो या गुरुवारी तुम्ही गपचूप करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरातील दारिद्र्य कायमचे नष्ट होईल आणि स्वामींच्या कृपेने एवढी भरभराट होईल की तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्या बसून खातील. हा उपाय काय आहे आणि तो कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुवार हा ग्रहपीडा निवारणाचा आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा करण्याचा दिवस आहे. स्वामी समर्थ हे परब्रह्म आहेत. त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही. पण स्वामींना आवडते ती म्हणजे निस्वार्थ भक्ती आणि नियम. गुरुवारी आपण जेव्हा काही विशिष्ट वस्तूंचा वापर करून सेवा करतो, जेव्हा वास्तूतील नकारात्मकता निघून जाते आणि लक्ष्मीचा मार्ग मोकळा होतो. आजचा हा उपाय विशेषतः त्या लोकांसाठी आहे ज्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे किंवा ज्यांचा व्यापार चालत नाही आहे. भक्त हो, हा उपाय तुम्हाला गुरुवारी सूर्यास्तानंतर किंवा सायंकाळी गोधूली मुहूर्तावर करायचा आहे. हा उपाय करताना कोणालाही सांगू नका. अगदी घरातल्या व्यक्तींनाही याची चर्चा करू नका. म्हणूनच याला गुपचूप करायची सेवा म्हटले आहे. तर आपण जाणून घेऊया साहित्य. एका तांब्याचा किंवा पितळ्याचा तांब्या शुद्ध पाणी, खडे मीठ, एक भीमसेनी कापराची वडी, 2 लवंगा. तर आपण जाणून घेऊया कृती. सर्वप्रथम हातपाय स्वच्छ धुवून देवापुढे दिवा लावावा. एक तांब्या पाणी भरून त्यात चिमूटभर खडे मीठ टाकावे. हे पाणी घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावे. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. एका मातीच्या दिव्यात किंवा निरंजनात भीमसेनी कापूर जाळावा आणि त्यावर 2 लवंगा ठेवाव्यात. याचा धूर संपूर्ण घरात दाखवावा. धूर दाखवताना मनात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू ठेवा. धूर दाखवून झाल्यावर स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून आपली जी काही आर्थिक अडचण आहे ती स्वामींना सांगावी आणि महाराज, माझ्या घरातील दारिद्र्य दूर करा अशी प्रार्थना करावी. तर आपण जाणून घेऊया श्रीमंतीचा महामंत्र आणि नामस्मरण. केवळ उपाय करून चालत नाही, तर त्यासोबत स्वामींच्या नामाची शक्ती जोडणे आवश्यक आहे. या गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी पती पत्नीने किंवा घरातील कर्त्या व्यक्तीने स्वामी समर्थ सारामृत यातील किमान 1 अध्याय वाचावा. जर ते शक्य नसेल तर तारक मंत्र 11 वेळा म्हणावा. स्वामी म्हणतात, जो मला शरण आला त्याला मी कधीच अंतर देणार नाही. जेव्हा तुम्ही गुरुवारी श्रद्धेने नामस्मरण करता, तेव्हा तुमच्या घराभोवती एक सकारात्मक ऊर्जेचे कवच तयार होते. ही ऊर्जा तुमच्या कामातील अडथळे दूर करते आणि नवीन संधीचे दरवाजे उघडते. तर आपण जाणून घेऊया 7 पिढ्यांचे कल्याण कसे होईल यामागील रहस्य. तुम्हाला प्रश्न पडला असेल की 7 पिढ्या बसून खातील असं का म्हटलं आहे? भक्त हो, जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा केवळ आपलेच नाही, तर आपल्या कुळाचे कल्याण होते. गुरुवारी केलेली सेवा पितृदोष शांत करते. जर पितर प्रसन्न असतील तर येणाऱ्या पिढ्यांमध्ये ऐश्वर्य, बुद्धी आणि संपत्ती कायम टिकून राहते. जेव्हा तुमच्या घरात स्वामींची भक्ती चालते, तेव्हा तुमच्या मुलांवरही तेच संस्कार होतात. नीतीने आणि भक्तीने कमावलेला पैसा कधीच संपत नाही, तो वाढतच जातो. आपण जाणून घेऊया गुरुवारी नक्की काय करावयाचे टाळायचे. उपाय करण्यासोबतच काही चुका टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गुरुवारी कोणालाही पैसे उधार देऊ नका किंवा कोणाकडून घेऊ नका. यामुळे लक्ष्मीचा ओघ थांबतो. गुरुवारी केस कापणे, नख कापणे किंवा घरात जळमटे काढणे टाळावेत. घर प्रसन्न ठेवावे. या दिवशी कोणाशीही भांडू नका किंवा कोणाचाही अपमान करू नका. ज्या घरात शांतता असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो. मी स्वामींची शपथ असे का म्हणले आहे? कारण अनेक भक्तांनी हा अनुभव घेतला आहे की जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा स्वामींचा एक छोटासा उपाय चमत्कार घडवतो. ही शपथ तुमच्या विश्वासासाठी आहे. जर तुम्ही पूर्ण निष्ठेने आणि महाराज माझ्या पाठीशी आहेत या भावनेने हा उपाय केला आहे, तर फळ तुम्हाला मिळण्याशिवाय राहणार नाही. स्वामी कधीही आपल्या भक्ताचा हात सोडत नाहीत. जर शक्य असेल तर या गुरुवारी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा प्राण्याला अन्न द्या. स्वामींना अन्नदान अत्यंत प्रिय आहे. गरिबाच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या आयुष्यात हजारो पटीने सुख घेऊन येईल. तसेच घराच्या बाहेर पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवा. तहानलेल्या जीवाला पाणी देणे हे मोठे पुण्यकर्म आहे, ज्यामुळे आर्थिक मार्ग मोकळे होतात. भक्त हो, आयुष्यात कितीही संकट आली तरी डगमगू नका.
स्वामी समर्थ हे ब्रह्मांड नायक आहेत. ते तुमच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून आहेत. या गुरुवारी श्रद्धेने हा उपाय करा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची एक कमेंट दुसऱ्या भक्ताला प्रेरणा देऊ शकते. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो हीच प्रार्थना. भक्त हो, गुरुवारची ही संधी सोडू नका. हा गुपचूप करायचा उपाय तुमच्या नशिबाची रेखा बदलू शकतो. स्वामींवर विश्वास ठेवा आणि कामाला लागा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, हे विसरू नका. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ज्या मित्रमैत्रिणींना खरोखर मदतीची गरज आहे, मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून स्वामींची सेवा तुमच्यापर्यंत रोज पोहोचत राहील. कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण हो आणि घरात भरभराट हो. पुन्हा भेटूया अशाच एका प्रचिती देणाऱ्या व्हिडिओसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.